वादळ वारं सुटलं की माणसानी आडोसा घ्यावा. वाऱ्याशी झगड्या करण्यात काय बी अर्थ नसतो. वारं शांत झालं की आपण आपल्या मार्गाने चालत राहावं. हजारदा सांगितलं या पोरीला, समजतच नाही हिला. काय गरज होती वाद घालायची? ती बाई तोंडाला येईल ते बोलत होती. समजा गावासमोर ती तुझा अपमान करत होती आणि मी गप बसून ऐकायचं होतं? अजिबात नाही. एकदम बरोबर आहे. काय ऐकून घ्यायचं तिचं? बाचा खातोय तिच्या आपण. हा, तू बी सारख्याला वारक्या असं तुम्ही दोघी बी. अगं, आणि ती मला बोलली म्हणून माझ्या अंगाला काय भोक पडली का? हा केला तिने माझा अपमान. शारदा, आम्ही बारक्या बापाच्या, बाई तू मोठ्या बापाची असं म्हणून विषय मिटवायचा. वकील बनायला कोणी सांगितलं होतं ग तुला? पण काय बोललीस ग तिला? आई, मी काय काय बोललीस? म्हणते? थांब जरा, काय बोललीस ग? लाली पावडर वाली बाई. सावत्र असली तरी आई आहे तुमची ती. सगळा गाव ऐकत होता. 4 माणसं काय म्हणतील याचा जरा तरी विचार करायचा गौरी. आई, गावासमोर ती बाई. बाई बघ, बाई म्हणती. हो बाईच. आई म्हणायच्या लायकीची नाहीये ती, आणि ती तुला घालून पाडून बोलत होती. तुझ्या नवऱ्याने तुला तिन्ही पोरी सकट रस्त्यावरती आणलं, तेव्हा कुठं होती ही 4 लोक? ठिगळ्याची साडी आणि झिजलेल्या चपला घालून मोल मजुरी करत आमचं शिक्षण पूर्ण करत होतीस, तेव्हा कुठं होती ही 4 लोक? जी लोक आपला विचार करत नाहीत त्यांचा विचार आपण का करायचा? मी भीक घालत नाही असल्या लोकांना. सांग, कुठं होती ती माणसं? कृष्णाई, प्राजक्ता, ये अगं अशा अवस्थेत वागायचं नसतं. कशी आहे? बरी आहे. कधी आली? यात्रेला म्हणून आलतो. ते नाना आई तालुक्याला गेल्यामुळं महाप्रसादाला जमलं नाही म्हणून. देते ना मी. नाही, चल 4 माणसांचा महाप्रसाद बांधून देऊ. चल. कशी आहे शारदा? मी मस्त. घे. तुझ्या चेहऱ्यावरचं तेजस सांगताय मस्त परिजल मला येणार आहे तुझ्या पोटी. परत येतो वेळ काढून. हो, ये. आई, आपण ते बाहेर. थांब जरा. ही प्राजक्ता आपल्या शारदाच्या वर्गात होती. लगीन झालं आणि बाळतपणाला आली. आणि माझी शारदा लग्नाचा वेळ उलटून चाललाय तरी घरातच आहे. काय कळतंय का तुला? असाच आगाऊपणा करत राहिलीस ना तर तुमची लग्न कशी होणार याचा विचार तरी कर. आई, एवढी वकिली शिकून काय फायदा? शिकले म्हणूनच कळतंय. आणि याला आगाऊपणा म्हणत नाहीत. यो हक्क आहे आमचा. हक्क आहे म्हणते बा. कसला हक्क? बापाचा अपमान करण्याचा? मी त्याला बाप मानत नाही. कशी बोलते? तुझ्या मान्य न मान्यावर जग चालत नाही गौरी. तू किती नाही म्हणलंस तरी तो तुझा बाप आहे. आणि पोरीचं लगीन करायचं म्हणलं म्हणजे बापाची गरज लागते का नाही? हं? आम्हा तिघी बहिणींना पण बापाची गरज नाही. गौरी, ए मिने, बापू बरं झालं तुम्ही आला. मला एक सांगा, पोरीचं लगीन लागताना बापाची गरज लागते का नाही? लागते म्हणजे बापाशिवाय लग्न होतंय वय? काय संबंध? बाप नसला की पोरींची लग्न होत नाहीत का बापू? नाही नाही, लग्न कशाला थांबायला पाहिजेत? पण मी काय. बापू काय म्हणतो तुम्ही? पोरीचं लगीन लागताना लोक विचारणार नाहीत का बाप कुठं आहे म्हणून? नाही नाही, विचारणार कसे नाहीत? कृष्णही 10 तोंडानं विचारणार. हा मग बाप तर पाहिजेत बाबा. आणि ज्या पोरींचा बाप मेलाय त्यांची लग्न होतच नाहीत का? गौरी, बरं, मी काय म्हणतो, कशाला उगाच एवढं टेन्शन वाढवतंय? आपण शिरा खाऊया का? हा, या. तायडे, अगं आपल्याला बँकेत जायचं होतं. तू विसरलीस काय? चल चल, बँक बंद झाली तर भाजीसाठी पैसे नाही मिळणार. चल. जा जा घेऊन जा तिला. म्हणजे जग राहती कळल. पुस्तकातल्या जगण्यात माणसाला जगता येत नाही. आता उद्याचं लगीन करायचं झालं कुणी तयार होईल का? रखमाबाई शिंदे, अनिता जाधव, बागुराम सोनार. पैसे नाही द्यायला. हो, शंकर दादा नाव ऐकलंय का? पण ह्या महिन्यात जरा अडचण होती. ए, अप, अप. तुझी अख्खी पत्रिका कोळून पाहिलोय मी. तोमा लावायला पैशांची कमी नाही.
आणि हप्ता द्यायची वेळ आल्यानंतर अडचणींचा पाडा ए राडा होईल ना, राडा. टाक टाक ना. महाराज, पोरीच्या शाळेचा खर्च होता थोडा, पुढच्या महिन्यात दिलं तर चालेल का? शाळा म्हणजे आमच्या शंकरदादाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे बघा. चालेल. प्रकाश खरात राहिलाय, तो कुठं सापडेल र? खेळत असेल 3 पत्ती. आता त्याची बत्ती गुल करायचा टाइम आलाय बघ. बसती कर रमी. पत्रिकेतच गडबड असल्यामुळे पानं बी तशीच आल्यात. प्रकाश खरात 2 महिन्याची थकबाकी 20,000, स्पेशल वसुली चार्जेस 2,000, एकूण येणे बाकी 22,000. नाही देत जा. काय करायचंय ते कर. आम्ही नाही करणार, शंकरदादा करणार. आम्ही नाही करणार, शंकरदादा करणार. बेधडक बेधडक. तू वसुली करणार? घरी आईला सांगून आलास का? मग तुझ्या मातोश्रींना सांग, जमलं तर देतो. चल निघ आता, नाही तर तुला महागात पडेल. खाल्ली माती. आता ह्याचा मी मास्तर होणार. शंकर ओठ उभा राहा. शंकर, जे सांगतो तेच ऐकायचं. शंकर फक्त त्याच्या मातोश्रींचाच ऐकतो. तुझ्या त्या अशिक्षित आईनी हे शिकवलं का तुला? ये उठा रे. ए अरे बघत काय बसलात? आणा त्या हिरोला. नात्यात जपतात एकी कृष्ण इच्छा लेकी.